अशोक चौहान ने आज प्रेस कॉन्फ्रेंस लेकर मुख्तलिफ मौज़ूआत पर गुफ्तगू की। सबसे पहले उन्होंने रियासती हुकूमत की जानिब से पेश किए गए बजट के बारे में कहा कि महाराष्ट्र हुकूमत ने अपने इस बजट में कई ऐसे फैसले लिए हैं जिनका रास्त फ़ायदा रियासत की आवाम को होने वाला है। ख़ास तौर पर ख़वातीन को माशी मदद के लिए शुरू की जाने वाली लाडली बहन योजना के बारे में उन्होंने कहा कि इस स्कीम का रास्त फ़ायदा रियासत की करोड़ों ख़वातीन को मिलेगा। इसी तरह बेरोज़गार नौजवानों को हुनरमंद बनाने के लिए भी स्कीम लाई गई है जिससे नौजवानों को रोज़गार मिलेगा। अशोक चौहान ने मनोज जरांगे पाटिल की जानिब से शुरू की जा रही अमन रैली के सिलसिले में पूछे गए सवाल के जवाब में कहा कि जरांगे पाटिल की रैली की कोई मुखालिफत नहीं है, हर सतह से उन्हें हिमायत हासिल हो रही है। चौहान ने कहा कि मैं रिजर्वेशन का मसला उठाने के लिए उनका शुक्रिया अदा करता हूं और ज़ाती तौर पर उनके दौरे के लिए नेक ख्वाहिशात का इजहार करता हूं। हैदराबाद गज़ट में कुछ अजला के कुंभी रिकॉर्ड मिल सकते हैं, ये देखना होगा कि क्या इससे इन लोगों को फ़ायदा होता है जिन्हें रिजर्वेशन नहीं मिला है। इस दौरान हुकूमत ने हैदराबाद गज़ट के रिकॉर्ड को दस्तयाब कराया है। अशोक चौहान ने यह भी कहा कि जो भी नतीजा निकला है इसे फौरी तौर पर लागू किया जाना चाहिए। चौहान ने दोहराया कि हमारा मौक़िफ़ है कि ओबीसी बरादरी का रिजर्वेशन बरकरार रहना चाहिए और मराठा बरादरी को भी उनके रिजर्वेशन को मुतासिर किए बगैर अलग से रिजर्वेशन मिलना चाहिए। कांग्रेस के विट्ठल पाटिल डक असम्बली इंतखाबात में पार्टी टिकट के लिए दौड़ धूप कर रहे हैं। कुछ दिन पहले विट्ठल पाटिल डक को अशोक चौहान के साथ बीजेपी में शामिल होने वालों में देखा गया था। ऐसे में उन्हें अशोक चौहान की बी टीम के तौर पर काम करने की बातें भी हो रही है। इस बारे में अशोक चौहान से सवाल पूछे जाने पर कहा कि कौन किसकी बी टीम है, मुझे इस बारे में कुछ नहीं मालूम। इस वक्त कौन किस पार्टी में रहेगा या नहीं ये भी मैं नहीं जानता। अलबत्ता शहर में मेरी एक मजबूत टीम है, ये बात पक्की है। बाकीचे नगरसेवक आहेत माजी काँग्रेसचे ते त्यांच्या सोबत आहे, तर लोकांचं असं म्हणणं आहे की हा तुमची बी टीम आहे जी आहे नाकेची देशमुख नाकेचे माजी नगरसेवक विठ्ठल पाटील यांची बी टीम आहे। नांदेड जिल्ह्यात माझी टीम भरपूर आहे। नांदेड जिल्ह्यात ए आहे का बी आहे का सी मला माहीत नाही, परंतु नांदेड जिल्ह्यामध्ये माझी जुनी टीम भरपूर आहे आणि मी तुम्हाला सांगितलं तुम्ही कोणालाच कुठे जा इकडे असं काही सांगितलेलं नाही। तर आज कोण कुठल्या पक्षात हे मला कळत नाही बरंच त्यामुळे विषय असा आहे की ज्यांना त्यांना निर्णय घ्यायचा मी काय सांगू कोणाला कुठं राहायचंय काय करण्याचा विषय आहे। आपण होते तेव्हा काँग्रेसमध्ये मुसलमान न्याय भेटलं आता म्हणजे आता काय असतं मी नसताना काय असं त्याला कळलं जातं। कांग्रेस में जा रहे हैं, महाविकास आघाड़ी में जा रहे हैं, तो आपके साथ रहिए नहीं। मेरे साथ जरूर मुद्दे में ऐसा है वो कहाँ है मुझे पता नहीं, उनसे पूछिए ना, मुझे क्या पूछिए उनको पूछो। असं कुठंही वातावरण मराठवाड्यात नाहीत। जरांगे पाटलांच्या यात्रेला सर्व थरातून पाठिंबा आहे। माझाही व्यक्तिशः त्यांच्या प्रयत्नांना त्यांच्या कष्टाला आम्ही मनापासून धन्यवाद देतो की त्यांच्यामुळे मराठा आरक्षणाचा विषय ऐरणीवर आला, पाठपुरावा आम्ही करतोय आणि त्यांच्या दौऱ्याला माझ्या व्यक्तिशः शुभेच्छा निश्चित आहेत आणि त्यांच्या विरोधात कुठलाही समाज नाही आहे आणि त्यांनी जे काही विषय उपस्थित केले काल मी त्यांना भेटलो त्याचा पाठपुरावा आम्ही नक्की करणार आहे। हैदराबाद गॅझेटियर जे उल्लेख करतायत जरांगे पाटील, त्या गॅझेटियरमध्ये जे काही नोंदी सापडतील त्या नोंदीवरून आपण इथं काय बदल करू शकतो, काही त्याबाबत चर्चा झाली, नेमकं काय आहे हैदराबाद गॅझेटमध्ये कुणबी नोंदी या जिल्हानिहाय काही प्रमाणात मी काही पाहिलेलं नाही ते, परंतु त्याचा जर फायदा जी लोक त्याच्यापासून वंचित राहत आहेत की ज्यांना आरक्षणाचा लाभ मिळत नाही, तर हैदराबाद गॅझेटमध्ये ज्याचा उल्लेख असेल किंवा जिल्ह्याचा उल्लेख असेल त्याचा काय उपयोग ह्याच्यामध्ये होऊ शकतो का, हा एक विषय चर्चेचा विषय आहे आणि मध्यंतरी शासनाने तो रेकॉर्ड उपलब्ध केलेला आहे। तर जो काही शासनाचा निष्कर्ष निघाला असेल त्याप्रमाणे कारवाई तातडीने व्हावी त्यांची अपेक्षा आहे आणि माझी पण तीच भूमिका आहे। आता जो अल्टिमेटम दिला आहे तो 13 तारखेचा अल्टिमेटम आहे, मग पुन्हा अशा प्रकारे रॅली मराठवाड्यात काढून नाही सरकारवर दबाव आणण्याचा पुन्हा जरांगे पाटील असं काही नाही, दबाव नाही आहे। ते लोकप्रिय म्हणजे समाजसेवक आहेत, त्यांच्याबद्दल लोकांमध्ये खूप आदर आहे आणि शांतता राज्यात राहावी या अनुषंगाने शांतता मार्च म्हणून त्यांनी त्याचा उल्लेख केलेला आहे, त्यामुळे त्यांचा हेतू स्पष्ट चांगला हेतू आहे।
तर या रॅली ज्या सुरू होणार आहेत, आज सुरू झालेली आहे, मराठवाड्यात इतर ठिकाणी आहे, ओबीसी समाजाला आपण काय आव्हान करतो? नाही, ओबीसी समाजाचं नुकसान होऊ नये ही सुद्धा आमची भूमिका तेवढीच आहे ना. आपला प्रयत्न आहे की दोन्ही समाजामध्ये समन्वयाचं आणि चांगलं वातावरण राहावं, त्यांचे आरक्षण सुरक्षित राहावं आणि मराठा समाजाला आरक्षण मिळावं, अशीच भूमिका आहे. जनता मार्केटच्या पाठीमागे